राज्यात इतर भागात मतदानाची प्रक्रिया काल संपली, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागातील मतदानानंतरची प्रक्रिया आजही सुरूच होती। मतदान संपल्यानंतर मतदान पथकाचा मुक्काम त्या भागातील बेस कॅम्पवरच होता आणि आज मतदान पथक बेस कॅम्प आणि मुख्यालयात परतलेलं आहे। अनेक पथकं हेलिकॉप्टरनं तर काही पथकं पायीच घनदाट जंगलातून मुख्यालयापर्यंत पोहोचली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिसंवेदनशील माओवाद प्रभावित भागात मतदान पथकांचा परतीचा प्रवास हा सुद्धा खूप एक धोकादायक प्रवास आहे। मात्र तो प्रवास आता पूर्ण होणार आहे। न्यूज 18 लोकमत त्यांच्या सोबत या प्रवासामध्ये आहे। 10 किलोमीटरचा प्रवास करून हे मतदान पथक बेस कॅम्पवर पोहोचणार आहे। सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या गराड्यामध्ये आपण जाताना सुद्धा बघितलं होतं की मतदान पथक कसं बेस कॅम्पवर जात आहे मतदान केंद्राच्या ठिकाणी। आता परतीचा प्रवास तुम्ही बघू शकता, जवान आहेत आणि हा जो बेल्ट आहे हा घनदाट जंगल माओवाद्यांच्या हालचाली असलेला भाग आहे। अशा भागात सुरक्षित मतदान पथकांना बेस कॅम्पवर पोहोचवणे एक मोठं टास्क आहे आणि हे सगळे जवान या ठिकाणी पार करून जंगलातून जात आहे। आपण बघू शकता मतदान पथकाचे कर्मचारी आहे। लोकशाही व्यवस्थेमध्ये एक मोठं कर्तव्य पार पाडण्यासाठी या जवानांसोबत मतदान कर्मचाऱ्यांचाही हा प्रवास होत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता हे मतदान पथकाचे कर्मचारी आहे। एकूणच 10 किलोमीटरचा पायी प्रवास करत जात आहे। आपण विचारण्याचा प्रयत्न करूया, काय म्हणाल, कसं वाटते लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी झाले? छान वाटते की आता निवडणुकीला गेलो, सकाळी गेलो म्हणजे एक लोकशाही व्यवस्था तुम्ही जिवंत ठेवण्यामध्ये तुमची भूमिका होती, याचा आनंद आहे तुम्हाला? काय वाटते, कसं वाटते सर तुम्हाला एवढा? खूप छान वाटत आहे की आम्ही या प्रवाहामध्ये सामील झालो आणि लोकांना पण या निवडणुकीच्या माध्यमातून सहभागी करून घेतलो आणि जास्तीत जास्त टक्के कसं मतदान होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला। नक्कीच म्हणजे यांना एक आनंद झाल्याचं ते सांगत आहेत। लोकशाही व्यवस्थेमध्ये हा जो प्रवास आहे हा खूप धोकादायक असतो, कारण अनेक ठिकाणी जंगलामध्ये IED लावलेले असतात, ब्लास्ट लावलेले असतात। मात्र सर्चिंग करून सुरक्षितपणे मतदान पथकांना घेऊन जवान बेस कॅम्पावर जात आहेत आणि तिथून मग सगळे EVM जे आहेत हे आपल्या अहेरीच्या उपविभागीय कार्यालयात पोहोचवले जातील मतमोजणीसाठी। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।